नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आता ऋषिकेश आणि हे सगळेजण तिकडे बाजार समितीत गेलेले आहेत. आता इलेक्शनचं जे काही तिकीट आहे तर ते मिळण्यासाठी. त्यानंतर मात्र इकडे जानकी फोन लावत असते. आता सुमित्रा तेथे येते. सुमित्रा म्हणते की काय ग जानकी, ऋषिकेशला फोन वगैरे लावला की काय? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ना, मी फोनच लावण्याचा प्रयत्न करते परंतु फोन नाही लागत. आणि आई, तिकडे काय झालं असेल बरं तेच कळत नाही. कारण आता ऐश्वर्याला माझ्या हाताने गोळी लागलेली आहे. तेव्हा सयाजी काका मात्र त्याचा बाऊ खूप मोठा करतील. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की हो, ते तर बरोबरच आहे, पण मी तुला एक गोष्ट खरं सांगते, कारण काही झाले तरी ऋषिकेशला तिकीट मिळणारच. आता लगेच जानकी विचारते की खरंच का आई? तर आता सुमित्रा म्हणते की हो ग, हे बघ, त्याने बाजार समितीच्या लोकांसाठी इतकं काम केलेलं आहे, शेवटी ते ऋषिकेशचा विचार तर करणारच. त्यावरती जानकी म्हणते की आई, तुम्ही जर म्हणतात तर तसं झालं तर आपल्याला शेवटी आपलं हे घर वाचवता येईलच. त्यावरती सुमित्रा म्हणते की हो ना अगं, तसंच होऊन दे. आणि अगं ओवी कुठे? बराच वेळ झाला मी ओवीला नाही बघितलं. त्यावरती जानकी म्हणते की आई, ओवीला मी अभ्यासाला बसायला सांगितलेलं आहे आणि तिला आता अभ्यासाला बसायचं आहे. ती बराच वेळ झाला अंगणामध्येच खेळते, मी तिला बोलावतेच. म्हणून आता जानकी ओवीला बोलवायला जाते. तर सुमित्रा आता विचार करते की तिथे नक्की काय झालं असेल, कुणास ठाऊक. म्हणून सुमित्राला सुद्धा आता तीच काळजी लागते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश बाजार समितीच्या त्या कार्यालयात खूपच चिडलेला असतो. तो म्हणतो की मी अजून सांगतो की आम्ही काही केलेलं नाही म्हणून. माझी बायको जानकी, तिने कधीही खून करणं शक्य नाही. आणि सयाजीला म्हणतो की तुमची मुलगी आणि तुम्ही मात्र आम्हाला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत. तुमची बदनामी करणं हाच एक विचार मात्र तुमच्या डोक्यामध्ये सतत चालू असतो, हो की नाही? हे बरोबर आहे. तेव्हा आता सयाजी मात्र मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो आणि म्हणतो की बदनामी, अहो बदनामी काय म्हणतात? आणि सरपंच बदनाम तर अगदी कोण होतं, कारण ज्यांचं तर पहिल्यापासूनच नाव आहे बदनाम होणं. तेव्हा आता या ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश आता धावूनच सयाजीराव म्हणून ओरडत सयाजीरावाच्या अंगावर येतो. नानांना सुद्धा आता ह्या सयाजीरावाचा खूप राग येतोय. तेव्हा सयाजीराव सुद्धा आता पेटूनच उठतो. आता ऋषिकेश म्हणतो की सयाजीराव, तोंडाला आवर घाला, नाही तर. सयाजीराव आता काही घाबरायला तयार नसतो. तो म्हणतो की काय करशील? नाही घातलं तर स्वतःला सावर, नाही तर तुझाच करेक्ट कार्यक्रम मी करून दाखवेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जा रे, खूप काही बघितले तुमच्यासारखे. त्यावरती सयाजी म्हणतो की अरे पण तू सयाजीला नाही बघितलंस. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा सयाजीराव, तुमच्या वयाचं भान ठेवतो म्हणून मी शांत आहे. त्यावरती आता सयाजी म्हणतो की वय गेलं खड्ड्यामध्ये, नक्की काय करशील तू? तेव्हा आता लगेच दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून येतात. तर आता सरपंच त्यांना शांत राहायला सांगतात. नाना आता ऋषिकेशला शांत राहायला खुणावतात. त्यावरती आता सयाजी शांत बसायला तयारच नसतो. तो आता सरपंचांना म्हणतो की बघितलंच ना तुम्ही, यावेळेस मात्र यांना हे तिकीट मिळायला नकोय. त्यावरती आता नाना म्हणतात की नाही सरपंच साहेब, तिकीट कोणला द्यायचं आणि कोणला द्यायचं नाही हा सर्वस्वी निर्णय आहे, तर तो तुम्ही घ्यायचा आहे. परंतु निर्णय घेताना मात्र सारासार विचार करून निर्णय घ्या, एवढी मी तुम्हाला विनंती करतोय. कारण ह्या केसचे अजून पुरावे नाही सापडलेले आणि हे बघा तपास मात्र सुरू आहे. कोण दोषी आणि कोण निर्दोष आहे अजून काही सिद्ध झालेले नाही, सिद्ध व्हायचं आहे ते. त्यावरती मात्र आता सयाजी म्हणतो की सरपंच साहेब, माझ्या पोरीवर जानकीने गोळी झाडली आणि ते मात्र तिने स्वतः कबूल केलेला आहे आणि माझ्या पोरीवर मात्र आता यांच्या खुनाचा आरोप केला जातोय असं यांचं म्हणणं आहे. तर ज्यांचे खून झाले त्यावेळेस मात्र आता माझी पोरगी आहे तर ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि ती बेशुद्ध होती. तेव्हा ती कशी कुणाचे खून करणार बरं? आणि हे बघा, माझ्या मुलीवर मात्र याच्या बायकोने गोळी झाडली, त्यामुळे असं गुन्हेगाराला तिकीट देणं हे मात्र अगदी नियमाच्या बाहेर आहे. म्हणून आता सयाजीचे माणसं जोरजोराने ओरडतात की हो बरोबर आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बरोबर आहे? आणि ऋषिकेश आता सरपंचांना म्हणतात की हे बघा माझं आहे का, तुम्ही असं काही करू नका. त्यावरती आता सरपंच म्हणतात की हे बघा ऋषिकेश रणदिवे, यावेळेस मात्र तुम्हाला तिकीट देणं हे शक्य नाही. तेव्हा मात्र आता ऋषिकेश, नाना आणि बाकी जे काही आता त्यांच्याकडचे गावकरी आहे तर त्यांना खूप मोठा धक्का बसतो. सयाजी मात्र आता मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतोय. त्यावरती आता ऋषिकेश विचारतो की का तिकीट देऊ शकत नाही? त्यावरती आता सरपंच साहेब म्हणतात की हे बघा सयाजी राव, मात्र तुमच्या विरोधी आता हे निवडणुकीमध्ये जर विरोधी उभे राहणार असतील तर ते बिनविरोध निवडून येतील आणि तेच जिंकतील हे नक्की आहे. तेव्हा आता नाना लगेच म्हणतात की हे बघा माझं आहे का, परंतु आता सयाजीचे गुंड आहे तर ते मात्र मोठ्याने आता आरडाओरडा करायला सुरुवात करतात. येऊन येणार कोण की आमचे सयाजीराव. म्हणून आता सयाजी तर खूप अगदी तावतावाने आपल्या मिशा ताणत असतो आणि ऋषिकेशकडे बघून हसत असतो. आता ऋषिकेश, नाना यांना इतका राग येतोय, पण शेवटी त्यांचा नाईलाज असतो आणि हे तिकीट त्यांना मिळलेच जात नाही. त्यानंतर आता इकडे घरी ऐश्वर्या मात्र विचार करतच डोक्याला हात लावत बसलेली असते.
कावेरी काकू येतात. कावेरी काकू विचारतात की ऐश्वर्या, ए ऐश्वर्या बाळा, अगं जे काही घडून गेलं त्याच विचारात आहेस का ग तू अजून? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो मॉम, जे काही घडलेलं आहे ते सर्व गोष्टी सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यातून हे सर्व नाही जाणार. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की हो ना, ते सुद्धा बरोबर आहे, परंतु तुला माहिती आहे का, मायच तुला फसवते. म्हणजे हे बघ, जेव्हा तू तुझ्या डॅडशी बोलत होते तेव्हा मात्र मी हे सर्व ऐकले, त्यामुळे मी काय म्हणते ऐकून घे. ती जानकी आहे तर तिला प्लीज तू यात अडकू नकोस ग. ती खरंच खूप चांगली पोरगी आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की हॉस्पिटलमध्ये जो हल्ला तुझ्यावर झाला होता तो तिने केलाच नसणार, कारण ती येण्याच्या अगोदर मात्र तेथून एक माणूस धावतच बाहेर गेला होता. त्यामुळे माझा ऐक, अगं ऐश्वर्या, ते बिचारीला तू अडकू नकोस, जमलं तर तू तिला वाचव. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी जर फसले तर मग काय करायचं, त्यामुळे मी तिला नाही वाचू शकत. तेव्हा आता लगेच कावेरी काकू म्हणतात की हे बघ, तू माझं ऐक, तिला वाचव ग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, त्या मायाने मात्र माझ्या डोक्यावर टांगती तलवार ठेवलेली आहे आणि माझ्यावर मात्र त्या दोन्ही खुनांचा आळ येईल. कावेरी काकू म्हणतात की बाळा, अगं तुझ्यावर आळ कसा येईल आणि पोलीस काय म्हणले तुला माहिती नाही का? अगं त्यावेळेस तू तेथे नव्हती, तू हॉस्पिटलमध्ये होती, मग हे सगळ्या गोष्टीचा आरोप तुझ्यावर कसा येईल बरं, तू सांग. तेव्हा आता हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की हो एक्झॅक्टली मॉम, तू बरोबर बोलतेस, म्हणजे हे खरं आहे. जेव्हा हे सर्व घडलं तेव्हा तर मी हॉस्पिटलमध्ये होते, म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या चाकूवर जे काही फिंगरप्रिंट्स माझे आहे ते घेतले गेलेले आहे, तर ते मात्र जबरदस्तीने घेतले गेलेले आहे असं सिद्ध होऊ शकतं आणि याचा अर्थ मात्र तर वाचू शकते. आणि परत आता काहीतरी ती विचार करते आणि कावेरी काकूंना म्हणते की नाही आई, मी तरी सुद्धा त्या जानकीला नाही वाचू शकत. जर मी असं काहीतरी केलं तर नक्की ती मला अडकवेल. मायाशी मात्र आता दुश्मनी करून मला ती काही परवडणार नाही. त्यानंतर आता इकडे ओवीला बघायला जानकी बाहेर येते, परंतु आता ऋषिकेश आणि नाना बाहेर आलेले आहेत. ते दोघं आता एकमेकांशी बोलत आहे. नाना आता ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश, ज्याच्यावर आता आपली आशा होती, आता जे काही आपलं नशीब अगदी होतं तर ते सगळं काही आपल्या हातातून गेलं रे. तुला मात्र बाजार समितीच्या निवडणुकीला उभं राहायला ते लोकांनी बंदी केली. आता हे ऐकल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. आता नाना हे खूप चिडलेले असतात सयाजीवर. त्या नालायक सयाजीने मात्र जे काही तुझ्या हक्काचं होतं सगळं काही हिसकावून घेतलं रे. अरे मग आपल्या हातामध्ये काय उरलं आहे? समितीचं पद सुद्धा गेलेलं आहे, घर सुद्धा आता आपलं गहाण आहे आणि आता पैसा अडका सुद्धा राहिलेला नाही, त्यामुळे सगळीकडून आपली कोंडी झाली रे. आता जानकी हे सर्व ऐकते. जानकीला एक खूप मोठा धक्का बसतो. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की नाना हे बघा, असं खचून नाही चालणार, कारण काही ना काही मार्ग यातून आपल्याला काढावाच लागेल. त्यावरती आता नाना म्हणतात की कसा मार्ग निघणार आहे सांग ना. आणि हे बघणारे आपली अवस्था कशी झालेली आहे. अरे अगदी डोईवर असणाऱ्या संसार अगदी अगदी म्हणजे असा पुरासोबत वाहत चाललेला आहे आणि आता मात्र काय करायचं तेच मला नाही बघवत, म्हणून नाना आता चक्क रडत आहेत आणि ऋषिकेशला आता हे सर्व विचारत आहे. परंतु जानकी हे सर्व ऐकते आणि जानकीला आता खूप वाईट वाटतं. नाना आता इतके रडत असतात तर ऋषिकेश नानांना समजावतो. नानांना जवळ घेत म्हणतो की नाना प्लीज रडू नका. आणि आता ऋषिकेश म्हणतो की नाना हे बघा, तुम्हाला जर जानकीने असं रडताना बघितलं तर मात्र ती नक्की ओळखेल की बाजार समितीमध्ये काहीतरी घडलेलं आहे म्हणून. त्यामुळे प्लीज नाना तुम्ही शांत व्हा. हे बघा नाना, तुम्हाला आणखीन एक रिक्वेस्ट आहे की आता ह्या जानकीने मात्र ऐश्वर्यावर गोळी झाडलेली आहे, म्हणून बाजार समितीने माझ्यावर बहिष्कार टाकलेला आहे. जानकीला मात्र कधीच कळायला नकोय. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकीला आणखीन धक्का बसतो. आता हे सर्व ऐकल्यानंतर जानकी खूप रडत असते आणि हे सर्व माझ्यामुळे झाले तर, म्हणून आता ती इतकी पश्चाताप तिला येत असतो, इतकी रडत असते. माझ्यामुळे मात्र आता ऋषिकेशचं बाजार समितीचं तिकीट गेलं म्हणून जानकी इतकी रडत आहे. त्यानंतर आता इकडे कावेरी काकू पुन्हा ऐश्वर्याकडे रूम मध्ये येतात आणि विचारतात की ऐशू, मी तुला काय म्हणते बरं, तुला आता बरं वाटतं ना? आज मात्र मी तुझ्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं करते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नको. तेवढ्यात मात्र आता जिंदाबाद जिंदाबाद करत आता सगळे काही सयाजी आणि आता हे त्यांची माणसं अगदी ओरडतच येतात. सयाजीला तिकीट भेटलं म्हणून आता अगदी सयाजीचं खूप कौतुक सुरू असतं. कावेरी काकू म्हणतात की अगं, हे असे घोषणा देतात म्हणजे नक्की आता तुझ्या डॅडांना तिकीट मिळालं असेल आणि तेच आलेले वाटतात. आलेच म्हणून आता कावेरी काकू दरवाजा उघडतात. आता सयाजीच्या गळ्यामध्ये हार वगैरे घातलेला आहे आणि सयाजी मात्र आता सगळ्यांना शांत राहायला सांगतो आणि कावेरी काकू दारात उभे असतात.
आता सयाजी मात्र आपल्या गळ्यातील हार काढत म्हणतो की निवडणुकीचा अगदी तिकीट आहे ते मिळून आपला नवरा घरी आला, मग त्याचं औक्षण विक्षण करण्याची काही पद्धत आहे की नाही. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की थांबा मी आत्ताच येते. तेव्हा सयाजी त्यांच्यावर ओरडत म्हणतो की थांबा, माहिती आहे की मला तुम्हाला नवऱ्याचं किती कौतुक आहे ते, खरं तर कौतुक मात्र आमच्या पोरीला आहे. तेव्हा ऐश्वर्या हसते. ऐशू शेवटी बाजार समितीचं तिकीट आहे ते मलाच मिळालं म्हणून आता तो ऐश्वर्याशी गप्पा करत असते. बघ ना अगं, त्या ऋषिकेशचा माझ्या पुढे काय टिकावा लागणार होता. अगदी सरपंचांनी काय तर अख्ख्या गावाने मात्र त्याला ही निवडणूक लढवायला विरोध केला. माझ्या पुढे कोणाचा टिकाव नाही लागणार. हे पक्ष शेवटी अध्यक्षपद आहे ते मलाच मिळणार. व आता ऐश्वर्या मनात विचार करते की हे सर्व माया मुद्दाम करत आहे आणि हे सर्व ती का करते हे सगळं काही मला शोधून काढावंच लागेल. तिच्या मनामध्ये नक्की काय आहे. त्यामुळे माया काही झालं तर मी तुला जिंकून नाही देणार. कितीही या जानकीला यामध्ये अडकवलं असलं तरी सुद्धा मला माहिती आहे की तू हे सर्व केलेलं आहे. तर गोळी तू चालवली होतीस, जानकीने नाही. आता ऐश्वर्या मात्र विचार करत आहे. हे बघून सयाजीराव तिच्याकडे बघतो आणि आता ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर तो आनंद नसून ती कोणत्या विचारात आहे. तो घाईने ऐश्वर्या जवळ येतो आणि ऐश्वर्याला विचारतो की ऐशू काय झालं बाळा, तू कसला विचार करतेस ग. ऐश्वर्या फक्त हसते आणि म्हणते की काही नाही डॅडा, तुम्हाला तिकीट मिळाले आणि खरंच मी खूप खुश आहे. तुम्हाला खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स. ते आता उठणार तोच लगेच आता सयाजी म्हणतो की बस अगं उठू नकोस. बघ आता मात्र बसूनच राहायचं. आता आपल्या हातामध्ये पॉवर आली ना मग आपण सगळी कामं ही बसून करून घ्यायची असतात. ती सुद्धा आता तेच करणार आहे कारण आता इलेक्शनचा माझा मार्ग मोकळा झालेला आहे. तर मी सुद्धा आता तुला सगळ्यातून मोकळा करणार आहे. काही काळजी करूच नको. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की मला माहिती आहे की सगळ्यात अगोदर तुम्ही तेच करताल. सयाजीराव म्हणतो की अर्थातच आता एकदा की मात्र हे इलेक्शन झाले तर मी तुला हे सगळ्यातून बाहेर काढणार, तू कशातच अडकणार नाही. आणि सयाजीराव मात्र कावेरीला म्हणतो की आम्हाला तर ओवळण्याची प्रथा नाहीच, परंतु निदान देवापुढे तरी साखर ठेवा. त्यावरती कावेरी काकू म्हणतात की हो हो मी आलेच. आता साखर ठेवून तर सयाजी म्हणतो की बसा बसा, आपण आता देवळातच जाऊया, आपण तेथेच देवीची आरती करू, तयारीला लागा लगेच. त्यावरती कावेरी काकू खुशच म्हणतात की हो हो हे तर चांगलं आहे. त्यावरती सयाजी ऐशूला म्हणतो की चल मी सुद्धा तयार होऊन येतो. तर ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे. त्यानंतर आता ही माया मास्कमॅनचा वेश घेऊन मात्र जानकीला फोन करते आणि म्हणते की जानकी रणदेवे, मी तुला समजावलं होतं पण तू माझं नाही ऐकलंस. शेवटी तुझ्या नवऱ्याच्या हातून अध्यक्षपद तर गेलंच आणि आता तुझं कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. जानकी रडतच त्याला म्हणते की बास, म्हणजे त्या मायाला, अरे बोल ना मी तुझं काय बिघडवलेलं आहे, का तू असं करतोस. तेव्हा आता मकरंद म्हटल्यानंतर आता लगेच मायाच्या समोर हा मकरंद असतो. आता माया लगेच म्हणते की काय तू मला मकरंद म्हणालीस. तर जानकी म्हणते की हो. आता माया ही मकरंदच्या समोर आता ते वेगळ्या आवाजात बोलत असते. जानकी म्हणते की हो मकरंद कुलकर्णी, मला त्रास देणारा दुसरा कोणीच नाही, तूच आहेस. मला त्रास देणारा फक्त तूच आणि तूच आहे. तेव्हा आता लगेच माया म्हणते की हो, म्हणजे तुला तुझ्या भूतकाळाशी अगदी अगदी अजून ठामपणे विश्वास आहे. तर आणि तू तर माझं काय बिघडवलं हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि हे बघ मला बाकी काही नको, मला फक्त आणि फक्त तू हवी आहेस. तुला जर तुझ्या मुलीला, नवऱ्याला आणि कुटुंबाला जर वाचवायचं असेल आणि ज्यांना जर वाचवायचं असेल तर माझ्याकडे निघून ये बरं. आणि तुझ्याकडे फक्त दोनच पर्याय आहे, एकतर तुझ्या कुटुंबाचा विनाश किंवा आता त्यांच्या सुखासाठी त्यांना सोडून माझ्याकडे येणं. आणि हे बघ जानकी, अगं तुला यावंच लागेल. आज फक्त तुझ्या नवऱ्याचा निवडणूक लढवण्याचा मान गेलेला आहे. मकरंदकडे जर लवकरात लवकर तू आली नाहीस, ऋषिकेशचा लढण्याचा हक्क सुद्धा अगदी निघून जाईल, हे लक्षात ठेव. निर्णय आता तुला घ्यायचा आहे, एकतर ऋषिकेश किंवा मकरंद. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ ऐकून घे. माया लगेच आता मास्कमॅनच्या आवाजात हा फोन लगेच कट करते. जानकीला खूप टेन्शन येते. जानकी पूर्णपणे आता स्तब्ध होते. तिला काय करावं तेच काही कळत नसतं. त्यानंतर मात्र आता इकडे आपल्या तोंडाचा मास्क वगैरे काढून आता ही माया मकरंदकडे बघून हसत असते. म्हणून जानकी आता आपल्या रूम मध्ये येते आणि सारखा आता त्या मास्कमॅनच्या बोलण्याचा विचार करत आहे. आणि तेवढ्यात जानकीचं दुसरं रूप तेथे येतं आणि तिचं मन मात्र तिला विचारते की काय ग जानकी, आता कसला विचार तू करत आहेस. त्यावरती आता जानकी म्हणते की मला मास्कमॅनने धमकी दिलेली आहे, जर मी त्याच्याकडे नाही गेले तर तो माझं घर उद्ध्वस्त करेल. आता जानकीचं मन जानकीला म्हणते की तो करेल तेव्हा करेल, परंतु या घराला उद्ध्वस्त करण्यास तुझा वाटा आहे. तर त्यावरती आता हे सर्व ऐकून जानकी म्हणते की काय बोलतेस, मी काय केलंस. तेव्हा आता जानकी म्हणते की जे काही केलेलं आहे तर ते तूच केलेलं आहेस. ऋषिकेशला मात्र बाजार समितीचं तिकीट नाही मिळालं.
त्यांना यात अपयश आलं ते सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे तर, आणि ह्या सगळ्याला मात्र फक्त आणि फक्त तूच जबाबदार आहे जानकी. त्यामुळे हे बघ जानकी, मी तुला सांगत आहे ते ऐक. अगं अजून सुद्धा वेळ गेलेली नाही ग, सगळं काही तू पुन्हा सावरू शकतेस. त्यामुळे तू भेटायला जा त्याला, आणि जर तू त्याला भेटायला गेली नाहीस तर मात्र तुझं सगळं काही कुटुंब रस्त्यावर येईल. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, मी मकरंदकडे कधीही नाही जाणार. आणि तेवढ्यात ऋषिकेश येतो. तर आता जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही आलात का? आता मात्र लगेच ऋषिकेश खूप टेन्शन मध्ये आहे. जानकी विचारते की काय झालं ऋषिकेश? ऋषिकेशला पाणी देत विचारते की काय नक्की कसले इतक्या टेन्शन मध्ये आहात, आणि बाजार समितीत तुम्हाला तिकीट मिळणार होतं ना, आणि ऋषिकेश काय झालं बाजार समितीमध्ये असं आता जानकी विचारते. तर आता ऋषिकेश म्हणतो, परंतु आता पुन्हा तो बोलायचं थांबतो आणि आपला चेहरा वळवतो. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्हाला माहिती आहे का, तो खोटारडा माणूस आहे. तर तो खोटं बोलताना मात्र नजरेला नजर भिडवून खोटं बोलतो. जो मात्र खरा माणूस असतो ना, तर तो मात्र खोटं बोलताना नजर चुकवितो. आणि तुम्ही मात्र खोटं बोलतायत असे आता जानकी जेव्हा म्हणते, तेव्हा आता ऋषिकेश तिच्याकडे बघतोय. ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की मी का तुझ्याशी खोटं बोलेल. त्यावरती जानकी म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला बाजार समितीचं तिकीट नाही मिळाले. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की जानकी तू काही कसं बोलतेस. अगं बाजार समितीचं तिकीट आहे ते अजून डिक्लेअर नाही झालेलं, नक्की काहीतरी चुकीचं ऐकलेलं असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की तुम्ही खोटं बोलतात. नानांना आणि तुम्हाला मात्र बोलताना मी अगदी अंगणात ऐकलेलं आहे. माझ्यामुळे मात्र बाजार समितीने तुमच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. तर बोला ना ऋषिकेश, आता तरी खरं बोला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं तुझ्यामुळे मात्र काही झालेलं नाही. प्लीज तू असा विचार करू नको जानकी, तुझ्यामुळे काही झालेले नाही. ऋषिकेश तिला आता अगदी जानकी टेन्शन मध्ये येऊ नये आणि स्वतःला दोषी मानू नये यासाठी मात्र सर्व काही अगदी तिला अगदी पाठिंबा देण्याचा ठरवतो. परंतु जानकीला शेवटी सगळं काही अगदी माहितीच असते. आणि हे बघ अगं, हे जे काही झालेलं आहे ते केवळ परिस्थितीमुळे झालेलं आहे. त्यामुळे आता मात्र हे सगळं काही आहे ती परिस्थिती जबाबदार आहे, तू स्वतः नाही. जानकी प्लीज असं खचून जाऊ नकोस, तू स्वतःला दोषी मानू नकोस. आणि हे बघ जानकी, तू सांगत असते की हार मानणं सोपं आहे, परंतु लढत राहणं हे अगदी गरजेचं आहे. जानकी म्हणते की हो, ह्या अशा परिस्थितीशी लढत राहणं खरंच माझ्यासाठी खूप कठीण आहे. सगळं काही माझ्यामुळे झालेलं आहे आणि माझ्याचमुळे आता सगळं काही कठीण होऊन बसलेलं आहे असे म्हणून आता जानकी खूप रडत आहे. आणि मला माफ करा ऋषिकेश, सगळं काही माझ्यामुळे झाले. तर तेव्हा आता ऋषिकेश तिला समजावतो की जानकी हे बघ, तू जर माझ्या सोबत असेल तर अख्ख्या जगाशी आपण लढू शकतो. आणि आता जरीही मला तिकीट नाही मिळाले आणि जरीही आता हे सगळं त्यांच्याकडे गेलं असेल त्या सयाजीरावांकडे, परंतु तू एक विसरतेस का जानकी. आणि त्याच्या हातातील ते कड आहे तर तो जानकीला दाखवतो. हे कड माझ्या पार्वती आईची शेवटची आठवण आहे. आणि हे कड सुद्धा सयाजीरावांकडे गेलं होतं बघ. एक वेळेस हे कड सुद्धा त्यांच्याकडे गेले होते. किती हुशारीने मात्र तू ते कड सुद्धा अगदी परत मिळवलंस. मग जानकी, जे आपल्या हक्काचं आहे, जे आपलं आहे तर ते आपल्याकडे येते. देव आहे या जगामध्ये, शेवटी ते आपल्याला मिळतंच कोणत्या ना कोणत्या रूपात. आणि एका हाताने त्याने विस्कावून घेतलं तर आता 10 हाताने तो आपल्याला परत करतो. त्यावरती आता रडतच जानकी विचारते की जर वेळेत ते परत नाही केले तर मग काय करायचं. आज मात्र आपल्या हातून इलेक्शनचं तिकीट गेलेलं आहे, उद्या मात्र आपल्या हातामध्ये हे घर सुद्धा नसेल आणि आपण सगळे रस्त्यावर येऊ. हे तुम्हाला कळतं का. नाना म्हणाले की खरंच आता पाणी अगदी नाकातोंडापर्यंत आलेलं आहे, आता आपण ह्या पाणी आपल्याला बुडून टाकेल. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, हे बघ, पोहणाऱ्या माणसाला सुद्धा पाणी हे गिळून टाकतं. ज्याला पोहता येत नाही तो सुद्धा मात्र या पाण्यातून वाचू शकतो. आणि याचं कारण काय आहे तुला माहिती आहे का. कारण तो हातपाय मारणं कधीही सोडत नसतो. त्यामुळे आपण सुद्धा अगदी प्रयत्न करत राहायचे. जानकी तू माझ्यावर विश्वास ठेव, आपल्यावर आलेलं हे संकट आहे ते लवकरात लवकर दूर होईल. त्यामुळे जानकी तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. काही झालं तरी आपण हे घर नक्की वाचू, आपलं घर आपण नाही जाऊन द्यायचं. म्हणून जानकीने आता ऋषिकेश एकमेकांच्या मिठीत येतात. जानकी आता ऋषिकेशच्या मिठीत खूप रडते. त्यानंतर आता सयाजी, कावेरी काकू हे सगळेजण आता देवी आईच्या दर्शनाला देवी आईच्या मंदिरात येतात. ती मोठ्याने ओरडत ओरडत देवी आईचा उदो उदो करत. आणि सौमित्र मात्र आता देवी आईच्या मंदिराच्या बाहेर असतो. तो मात्र आता बघतो हे मंदिरात दर्शन घेत आहे आणि लगेच मात्र अवंतिकाला फोन करतो. कारण अवंतिका आणि सौमित्र यांनी आता ऐश्वर्या नक्की काय करते आणि तिच्या हालचाली काय आहे यावर त्यांना आता प्लॅनिंग करायचं असतं. तेव्हा आता सौमित्र अवंतिकाला फोन करून सांगतो की सयाजी राव आणि आता ह्या कावेरी काकू देवळात आलेले आहेत. ऐश्वर्याकडे जाते, घरामध्ये एकटीच आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की हो लगेच जाते. तेव्हा अवंतिका लगेच ऐश्वर्याकडे यायचं ठरवते. त्यानंतर आता
आता सयाजी आणि कावेरी काकू दर्शन घेतात तर सयाजी कावेरी काकूंना विचारतात की काय नुसते हसतात की देवी आईला सांगितलं की मी या निवडणुकीत जिंकावं म्हणून. तेव्हा कावेरी काकू म्हणतात की अहो म्हटले ना मी देवीच्या पाया सुद्धा पडले. अगदी देवी आईचा उदो उदो करत आता हा सयाजी दर्शन घेतोय. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या रूम मध्ये एकटीच असते आणि तेवढं तेथे अवंतिका येते. आता ती दरवाजा वाजवते तेव्हा आता ऐश्वर्याला उठता येत नाही. ती कशी पोटाला हात लावते. दरवाजा उघडते तर अवंतिका आताला बघून तिला तर धक्काच बसतो. अवंतिका तिच्याकडे पाहतच असते. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी देवघरामध्ये आता ते मास्कमॅनच्या बोलण्याचाच विचार करत बसलेली आहे. जानकीला तर कशाचाही भान नाही. सारखा ती तोच विचार करत आहे. तुझ्या कुटुंबाचा विनाश होऊन देणं किंवा त्यांना सोडून आता माझ्याकडे म्हणजे या मकरनकडे येणं. आणि तेवढ्यात तेथे आता लता काकू येतात आणि जानकीला इतक्या टेन्शन मध्ये ते पाहतात. तेव्हा आता लता काकू विचारतात की जानकी अगं बाळा काय झालं तू कसला विचार करतेस ग. त्यावरती तर जानकी म्हणते की कसला नाही. तेव्हा लता काकू म्हणतात की अगं कसला नाही म्हणजे कसं. अगं दिवा लावायला तू आली होतीस ना देवासमोर तर तू अजून दिवा सुद्धा लावलेला नाहीस ग. तेव्हा माझी जानकी असं वागते तेव्हा ती मनातल्या मनात खूप कुडत असते ग. आणि हे बघ जानकी मला समजतं की अगं खरंच या घरामध्ये खूप ताणतणाव आहे. तुझ्या मनाला सुद्धा खूप टेन्शन आहे. तू जर बोलली नाहीस तर ते आम्हाला कसं कळणार ग बाळा. बाळा बोल ना काय झालं तुला तू कसले इतके विचारत आहेस. तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की आई ऋषिकेशचं हे इलेक्शनचं तिकीट गेलं आणि त्या गोष्टीचा मला खरंच खूप त्रास होतोय ग. माझ्या परीने मात्र घर सावरण्याचा प्रयत्न करते. माझ्यामुळेच मात्र आता या घराची घडी विस्कटत चाललेली आहे. तू सांग मी काय करू. हे सगळं माझ्यामुळे होतं याचं खरंच मला खूप टेन्शन आलेलं आहे ग. तेव्हा आता लताबाई सुद्धा रडतच म्हणतात की अगं जानकी जे काही तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहे ते तुझ्यामुळे नाही तर माझ्यामुळे घडत आहे ते. त्यावर ती जानकी म्हणते की नाही आई काहीतरी काय बोलतेस तू असं काही नाही ग. आता लताबाई म्हणते की नाही माझ्यामुळेच आहे कारण या घरात आल्यापासून रोज काही ना काही संकट या घरावर येतच आहे ग. म्हणून लताबाई खूप रडत असते तर जानकी म्हणते की अगोदर तू रडायचं थांबव आणि स्वतःला असे दोष देऊ नकोस. जे काही आहे ना ते सगळं ऐश्वर्यामुळे होत आहे. जेव्हा तू या घरामध्ये नव्हती तेव्हा ऐश्वर्या काही ना काही कुरापत्ती करतच होती. मला त्रास देण्यासाठी मुद्दाम काही ना काही कुरापत्ती करतच होती. त्यामुळे आई तुझा दोष काही नाही ग. आता मात्र या घरात जे काही होत आहे त्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे ग आई. मी आणि माझं नशीब. आणि हे पग सगळे जर सुखी होणार असेल आणि कुणाला एका व्यक्तीला जर त्याग करावा लागला तर त्या व्यक्तीने मात्र काय करायचं असा प्रश्न ती लताबाईंना विचारते. तेव्हा लताबाई म्हणते की त्याग करायचा तर जानकी म्हणते की त्या त्यागाची किंमत जर काही असली तरी सुद्धा त्या व्यक्तीने त्याग केला तर चालेल का. त्यावरती लताबाई म्हणते की हो ना अगं आपल्या स्त्रियांना तर केवढा मोठा त्याग करावा लागतो. एका कुटुंबाचं सुखाचं कारण होत असताना आपल्याला मात्र आपल्या आई वडिलांचं हे गोकुळ सोडावं लागतं. चार आनंदी चेहरे बघण्यासाठी कधी कधी आपल्याला दुःख हे पदरात घ्यावं लागतं आणि बाळा हे पग स्वतःचं बलिदान द्यावं लागतं. किंवा आता जानकी म्हणते की हो आई तुझं बरोबर आहे. सगळ्यांच्या सुखासाठी मात्र कुण्या एका व्यक्तीने त्याग करणं हे बरोबर आहे. किंवा आता जानकी मात्र तिचा त्याग करायचं ठरवते आणि हा भाग येथे संपतो. त्यानंतर मात्र आता इकडे जानकीला आणि आता घरातील सगळ्यांना मात्र आता जे काही ते पैसे देणारे आता नानांचे मित्र आहे ते सुद्धा घरी येतात आणि म्हणतात की तुमच्या हातून बाजार समितीचं तिकीट गेलेलं आहे त्यामुळे मी सुद्धा आता या घरासाठी तुम्हाला काही मदत नाही करू शकत आणि शेवटी हे घर सुद्धा तुमच्या हातून गेलेलं आहे. तर त्यावरती आता माया सुद्धा ही जानकीला म्हणते की हो ना मी जर तुमच्या जागी असते ना तर त्या मकरनचं मी ऐकलं असतं. तो मात्र तुमचं कुटुंबही संपू शकतो म्हणून मला असं वाटतं मी एकदा जाऊन त्याला भेटावं. आता माया बरोबर जानकीला तिकडे नेण्यासाठी हा सर्व प्लॅन करते. त्यानंतर आता इकडे अवंतिका ऐश्वर्याला म्हणते की हे पग मी तुला जे काही आहे ते खरं सांगते. तू जे काही तुझ्या मनात खरं आहे ते पोलिसांना सांगून टाक. मी आणि सौमित्र खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहू. आता ऐश्वर्या सर्व काही खरं सांगण्याचं ठरवते आणि इकडे जानकी मकरनला भेटायला जायचं ठरवते. तर मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.